2009 साली थ्री इडियट्स चित्रपटातून चतुरची भूमिका गाजवणारा मराठमोळा अभिनेता ओमी वैद्य लवकरच एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 19 जानेवारी 2024 रोजी आईच्या गावात मराठी बोल हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। ओमी या चित्रपटात नायकाची भूमिका साकारतोय, तर संस्कृती बालगुडे ही नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहेत। या चित्रपटात विद्याधर जोशी, पार्थ भालेराव, सायली निरंजन, नेहा कुलकर्णी, ध्रुव दातार, अभिषेक देशमुख, इला भाटे असे कलाकार दिसणार आहेत। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अमेरिकेत राहिलेला मराठी मुलगा भारतात येऊन आपल्या आजी आजोबांना भेटतो। वडिलांच्या पश्चात त्याची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी त्याला काय काय करावे लागते आणि मराठी बोलताना ही धमाल या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात निळू फुले यांचा जावई देखील एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। निळू फुले यांचे मराठी सृष्टीत एक महत्त्वाचं स्थान आहे। आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी त्यांच्या भूमिका अजरामर केल्या। केवळ अभिनेते म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून देखील आणि सामाजिक कार्य करणारा व्यक्ती म्हणून त्याने आपलं नाव मोठं केलं आहे। त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गार्गे फुले या त्यांच्या लेखीने मराठी सिनेसृष्टीत अगदी यशस्वीपणे पाऊल टाकले। तर आता त्यांचा जावई म्हणजे गार्गे फुले यांचा नवरा ओंकार थत्ते यांनीही अभिनय क्षेत्रात एंट्री केली। या चित्रपटात ओंकार थत्ते यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे। चित्रपटाच्या नायकाला मराठी भाषा शिकवण्यात ते मदत करताना दिसणार आहेत, त्यामुळे त्यांचे हे पात्र भन्नाट असणार आहे। तर या अगोदर ओंकार थत्ते यांनी जी टू गुडनेस या स्नॅक्सच्या जाहिरातीत काम केलं आहे। विशेष म्हणजे ओंकार थत्ते यांना फोटोग्राफीची आवड आहे। तर आईच्या गावात मराठी बोल या पहिल्या चित्रपटासाठी ओंकार थत्ते खूपच उत्सुक आहेत। गार्गे आणि ओंकार थत्ते यांना अनय हा एकुलता एक मुलगा आहे। सध्या तो त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करतोय। दरम्यान निळू फुले यांचे जावई अभिनय क्षेत्रात एंट्री करतायत ही गोष्ट मराठी सिने रसिकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे। याविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।